नागरिक होते, त्यांच्या समस्या होत्या की या ठिकाणी यांना जाण्यासाठी जो रस्ता आहे तो मोकळा हवा होता। या संदर्भात काय सांगाल? तुम्ही आल्यानंतर या संदर्भात चर्चा केली मेंटेनन्स डिपार्टमेंटसोबत, सहाय्यक आयुक्त असे त्यांच्यासोबत झाले, नेमकी काय चर्चा झाली काय सांगाल? आता आपण SV रोडमध्ये आम्ही उभे आहोत आणि हा रोड अतिशय चांगल्या पद्धतीने वायडन आमचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नातून आणि P-North सहाय्यक महापालिका आयुक्त दिगावकर साहेब यांच्या संयुक्त म्हणजे त्यांनी अतिशय साथ दिली या प्रोजेक्टला आणि त्यामुळे ट्रॅफिकचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इकडचा आणि दृष्ट लागण्यासारखं काम झालेलं आहे। परंतु काल काही अधिकाऱ्यांच्या काही चुकीमुळे इथे डिवायडर दारूवाला कंपाऊंडच्या समोर डिवायडर लावण्यात आला आहे। येतोय म्हणजे आता दारूवाला कंपाऊंड ही किमान 1400-1500 झोपडपट्टीची वस्ती आहे, चाळीची वस्ती आहे आणि इथे जवळजवळ 40-45 फुटाचा रोड आहे। तो डायरेक्ट इथे SV रोडमध्ये येतो आणि इथे जर डिवायडर लागला तर या वस्तीमध्ये एंट्रन्सच बंद होतो किंवा फिरून जायला लागतं पुन्हा। आणि मला एक मोठा प्रश्न पडतो आहे की अशाच पद्धतीचं काम हायवेवर पण होतं आहे। म्हणजे ठाकूर कॉम्प्लेक्सला हायवेचा जर तुम्ही सिग्नल आठवलात तर त्याच्यावर फ्लायओव्हर आहे आणि ते सिग्नल आहे, तर सिग्नलच्या आधी एक पास दिलेला आहे। सेम बोरवलीला ओंकारेश्वर मंदिर आहे, तिथे पण सिग्नलच्या आधी आपण एक नवीन पास करून घेतला आहे। हे दोन्ही पास का तर सिग्नलवर लोड येऊ नये म्हणून, जे लोक आधीच रिटर्न मारू शकतात ते मारू शकतात। म्हणजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग हायवेवर होतं आहे आणि त्याच्या अपोजिट गोष्ट हे इथे सरकार महापालिका करते। अरे जर संपूर्ण हा लोड इथे डिवायडर टाकला समजा तर एवढे सगळे लोक पुढे जाऊन U-turn मारणार आणि एवढे लोक जर U-turn मारायला लागले तर मार्वे रोड पण जाम होणार, SV रोड पण होणार। त्यामुळे इथे डिवायडर लावणं हे उलटं महापालिकेच्या किंवा ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांच्या मालाडकरांच्या हिताचं आहे आणि तसं होत नव्हतं आणि म्हणून स्थानिक आमचे सगळे इकडचे नागरिक रस्त्यावर आले। आमच्या उत्तर मुंबई व्यापार आघाडीचे अध्यक्ष संकल्प शर्मा, जयंतीबाई, संगीताजी आणि बरेच इब्राहिम आणि बरेच लोक आहेत, हे सर्व आल्याने समस्याही मांडली। आम्ही आताच मी कमिशनरांशी बोललो आहे आणि त्यांनी म्हटलं नाही तुमची मागणी योग्य, आम्ही मदत करू आणि हे तात्पुरतं डिवायडर इथं तर लावणार नाही, थोडंसं एक 20 फुटाचं एक इथे मध्ये गॅप दिला जाईल आणि तो एंट्रन्स दारूवाला कंपाऊंडसारख्या वस्तीला जाण्यासाठी उपयोगी पडेल। एकंदरीत लोकांचा प्रश्न जो आहे तो महापालिकेने थोडंसं लोक रस्त्यावर आली आमच्यासारख्या लोकांनी बोलल्यावर त्यांनी तो अतिशय समजूतदारपणे एक्सेप्ट केला आहे आणि आता ते जेव्हा इम्प्लिमेंट करतील तेव्हा विषय सुटेल। अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। स्थानिक नागरिक गेले 2-3 दिवस झाले जे मंदार साहेब अधिकारी आहेत त्यांच्यासोबत कंटिन्यू कॉलवरती बोलत होते, त्यांना संपर्क करत होते, तरीसुद्धा स्थानिक लोकांकडे यांचं दुर्लक्ष होतं। अशा पद्धतीचं कार्य कितपत योग्य आहे काय सांगा? नाही, महापालिका अधिकाऱ्यांनी लोक एखादी मागणी करतात तर त्या मागणीच्या मागे काय त्यांची भूमिका आहे, का मागणी करतात ह्याचा नीट विचार केला पाहिजे। प्लस त्या विभागामध्ये आधी कशा पद्धतीने काम चालू होतं हे जर त्यांनी ध्यानात घेतलं असतं तर ते बोलले नसते। महापालिका अधिकाऱ्यांनी समजूतदारपणाने घेतले पाहिजे आणि मला असं वाटतं मंदारजीने जे मंदार चौधरी आहेत त्यांची भूमिका इथे अयोग्य होती, त्यांनी जर नीट समजून घेतलं असतं झालं असतं। पण ठीक आहे, त्यांची आता जी चूक आहे त्यांच्या वरिष्ठांनी ती नीट केली आहे। अपेक्षा करतो मंदार चौधरींकडनं की याच्यापुढे असं ते करणार नाहीत, लोकांच्या भूमिका आणि लोकांच्या इच्छा समजून घेतील, कायद्यानेच काम करा, परंतु कायदा लोकांसाठी आहे याचंही ध्यान ठेवा। सर आप क्या कहेंगे? यहाँ पर देखा जा रहा है कि जब विनोद शर्मा जी आ गए, आपका काफ़ी दिनों से ये जो यहाँ पे जो समस्या थी 2 दिन से, उनकी समस्या का भी हाल हुआ है, उसके बारे में क्या कहेंगे? इसलिए हमने विनोद शर्मा साहब जी को बुलाए ले थे, उनने सारी पब्लिक की जनता की जो समस्या थी उनके लिए आगे बढ़े हो और यहाँ के जो मंदार चौधरी साहब है वो कोई सुनने वाले नहीं, और जो जेई है जयानंद पाटिल करके उनको बार बार हमने कंटिन्यू कॉल करने के बाद भी वो आ रहे नहीं हैं यहाँ पे। और जो यहाँ के जो कॉन्ट्रैक्टर है जुगल माली करके वो बोल रहे हैं RTO के सीनियर का प्रॉब्लम है, वो एलिगेशन कर रहे हैं इसलिए BMC यहाँ पे डिवाइडर लगा रही है। और BMC को जब जाके हमने पूछे उधर तो वो बोलते हमको कोई ऐसा तकरार नहीं है, इसलिए हमारी कोई सुनने के लिए तैयार नहीं था। इसलिए विनोद शर्मा साहब को हमने बुलाया इधर और हमारी समस्या उनके सामने रखी और उनने हमारी समस्या को सॉल्व की है। मैडम, आपके समस्या का जो निवारण है यहाँ पे हुआ है तो आप कैसे शुक्रिया यहाँ पे शुक्रिया करेंगे, और प्लस जो महानगर पालिका के अधिकारी है आपको कैसे मतलब इसके ऊपर कैसा आपके ऊपर दबाव था, वो काम कर रहे थे की नाही कर रहे थे, उसके बारे में क्या कहेंगे? ही समस्या आम्ही ना 8 तारखेपासून याच्या पाठी आहोत महाशिवरात्रीच्या पासून
आम्ही इथे नगरसेवकाला पण सांगितलं होतं, पाटील साहेब आहेत त्यांच्याशी पण आम्ही फोन केला, पण ते फोन उचलला नाही आहे. मग मी संकल्प शर्मांना कॉन्टॅक्ट केला, त्याही सांगितलं की आपण ह्याच्यावर समस्यावर समाधान काढूया. मग आम्ही विनोद शिलाजींना बोलवलं आणि विनोद शिलाजींनी आम्हाला एवढं चांगलं समाधान काढून दिले की आमच्या इथे तो रोड डिवायडर टाकला जाणार नाही. त्याच्याबद्दल मी सगळ्या रहिवाशांकडून विनोद शिलाजींचे आभार मानते. आणि आता BMCवाले पण काही आम पब्लिकचा फोन उचलत नाही आहेत. त्यांना पण जरा कळलं पाहिजे की सामान्य माणसाचा फोन उचलून त्यांची काहीतरी समस्या असेल म्हणून लोक फोन करतो, उगाच कोण फोन करणार नाही. तर BMCवाल्यांनी पण जरा सामान्य लोकांचे फोन उचलावे एवढीच मी त्यांच्याकडे विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद.